नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी. दिनांक 15 ऑगस्टचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. स्वातंत्र्य दिनाच्या व गोकुळ अष्टमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज एक कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा राज्यात असून ते आज छत्तीसगड राज्यात येण्याची शक्यता आहे. तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा राज्याच्या किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. तसेच आज मुंबई व उपनगरात पालघर, नाशिक जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग, तसेच जळगाव, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, तसेच नागपूर, तसेच वर्धा जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्याचा उत्तर भाग, अहिल्यानगर, जालना जिल्ह्याचा उत्तर भाग, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच कोकणात सर्वत्र, लातूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात, नंदुरबार, धुळे, बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्याच्या इतर भागात, हिंगोली, तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात, जालना जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच संभाजीनगर, वाशिम, तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात, पुणे जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, तसेच लातूर जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. महत्त्वाचे, उद्या दिनांक 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पाऊसमानात वाढ होण्याची शक्यता राहील. राज्यात भाग बदलत काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर अतिमुसळधार पावसाचे जिल्हे मी पूर्वीच सांगितलेले आहेत, तरी पण अजून एकदा संभाव्य जिल्हे सांगत आहेत. ते पुढील प्रमाणे: नांदेड, परभणी, जालना, बीड, संभाजीनगर, लातूर, वाशिम, अमरावती, धाराशिव, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच कोकणात सर्वत्र, तसेच मुंबई व उपनगरात, तसेच डहाणू, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे हे संभाव्य जिल्हे आहेत. सदर अंदाज हा चालू हवामानावर दिलेला असून वातावरणातील बदलामुळे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. सदर अंदाज हा आपण सतर्क असावे म्हणून सांगितलेला आहे. सदर काळात नदी, नाले, ओढे यांना पूर येण्याची शक्यता असून त्यामुळे आपण सतर्क राहावे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.